नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांच्या पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी व शेती पिकाचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेताला तार कुंपणासाठी मिळणार आहे 90% अनुदान. म्हणजेच की आता शेती करत असताना वन्य प्राण्यांसाठी संरक्षण, आपल्या पिकाचे संरक्षण शेतकऱ्यांनी कसे करावे, त्यासाठी आता महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे की या योजनेअंतर्गत तुम्ही शेताला वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी तार कुंपण अनुदान योजना ही काढलेली आहे. 90% अनुदान याच्यामध्ये मिळणार आहे. पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होते, नुकसान कमी करून उत्पादन या ठिकाणी वाढत असते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे व तार कुंपणामुळे पिकाचे संरक्षण उत्पादन वाढते. चांगल्या साहित्यामुळे कमी खर्च मजबूत कुंपण होते. पिके, प्राणी व चोरांपासून सुरक्षित राहते. या योजनेची अटी शर्ती काय आपण बघणार आहोत. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कायदेशीर मालक म्हणजेच की भाडे तत्वावर शेती आवश्यक. शेती अतिक्रमण मुक्त असावी. वन्य प्राण्यांच्या भ्रमण हद्दीत शेती नसावी. पिकाच्या नुकसानीचा पुरावा आवश्यक. ग्रामविकास समितीची संयुक्त वन समिती आवश्यक आहे. आता याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे बघणार आहोत. तर शेतकरी ओळखपत्र लागणार आहे, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, जे बँक खात्याशी लिंक, ग्रामपंचायतीचा दाखला, समितीचा ठरावा, एकापेक्षा जास्त मालक असल्यास संमतीपत्र, वन अधिकाऱ्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र. हा अर्ज तुम्ही महाडीबीटीच्या ऑनलाईन संकेतस्थळावरती करू शकता. mahadbt.maharashtragovernment.in या संकेतस्थळावरती तुम्ही अर्ज करू शकता. धन्यवाद.